सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत. स्वामी भक्तांनो, आज आपण जो स्वामी अनुभव पाहणार आहोत, हा अनुभव जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आजचा अनुभव शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आजच्या अनुभवाला सुरुवात करूया. तर आयुष्यात काही प्रसंग असे येतात जे माणसाला मुळासकट हादरवून टाकतात आणि विज्ञानावरचा विश्वास उडवून थेट ईश्वरी शक्तीची ओळख करून देतात. तो दिवसही असाच होता. सुट्टीचा दिवस असल्याने मी आणि माझी पत्नी दुपारच्या वेळी काही घरगुती सामानासाठी अगदी 10 मिनिटांसाठी घराबाहेर पडलो. आमची 5 वर्षाची चिमुकली मुलगी आत बेडरूममध्ये गाढ झोपली होती. तिला उठवू नये म्हणून आम्ही घराला बाहेरून कुलूप लावले आणि खाली गेलो. पण नियतीच्या मनात काहीतरी भयंकर शिजत होते. आम्ही खाली पोहोचतो तोच इमारतीत अचानक एकच आरडाओरडा सुरू झाला. आग आग लागली असा लोकांचा भयभीत आवाज ऐकून आम्ही वर पाहिले आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. आमच्याच घराच्या खिडक्यांमधून काळ्या कुट्ट धुराचे लोट आणि आगीच्या भयंकर ज्वाळा या बाहेर येत होत्या. पुढच्याच क्षणी आम्ही जीवाच्या आकांताने जिन्यावरून वर धावलो. तिथे पोहोचल्यावर जे दृश्य पाहिले त्याने आमच्या पायाखालची जमीनच सरकले. घराचा मुख्य लाकडी दरवाजा पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता आणि आतून आगीचा भयंकर लोळ हा बाहेर येत होता. आजूबाजूचे लोक पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न करत होते, पण आगीने इतके रौद्ररूप धारण केले होते की कोणालाही जवळ जाणे शक्य नव्हते. माझी पत्नी तर तो धगधगता दरवाजा पाहून तिथेच बेशुद्ध पडून कोसळली. मी वेड्यासारखा लोकांच्या हातातून बादल्या घेऊन पाणी फेकत होतो. तर ती आग पाहून माझ्याही मनात नाही ते विचार यायला लागले. आता काय होईल आणि कसं होईल हा विचारसुद्धा माझ्याच्याने करवत नव्हता. पण ते आगीचे लोट कमी होण्याऐवजी आणखीच वाढत होते. नंतर काय झालं की माझ्या मनात वेडेवाकडे विचार हे सुरू झाले. आजूबाजूचे लोक पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. मी वेड्यासारखा लोकांच्या हातातून बादल्या घेऊन पाणी फेकत होतो, पण आगीसमोर ते अगदीच तोकडे पडत होते. आतून माझ्या चिमुकल्या मुलीचा "आई, बाबा, मला वाचवा" असा काळीज पिळवटून टाकणारा आवाज मला येत होता. तो आवाज ऐकून मी अक्षरशः आगीत उडी मारायला गेलो, पण लोकांनी मला घट्ट पकडून ठेवले. आगीचा जोर इतका वाढला होता की आतला गॅस सिलेंडर कधीही फुटेल अशी भीती लोकांना वाटू लागली. अग्निशमन दलाला फोन केला होता, पण त्यांना पोहोचायला वेळ लागणार होता. माझा प्रत्येक सेकंद एका युगासारखा जात होता. शुद्धीवर आलेल्या माझ्या पत्नीने तर आगीच्या दिशेने रांगत जाऊन हंबरडाच फोडला. ती दोन्ही हात जोडून आकाशाकडे पाहत अक्षरशः किंचाळली, "स्वामी, कुठे आहात तुम्ही? तुम्ही तर ब्रह्मांडाचे मालक आहात ना? आज जर माझ्या लेकीला काही झाले तर या जगातला तुमचा एक निस्सीम भक्त हा कायमचा संपेल. माझ्या पदरात माझ्या लेकीचे प्राण घाला स्वामी, तुम्हाला यावेच लागेल." एक असहाय्य आईचा तो आतड्याला पीळ पाडणारा आक्रोश पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. पण त्या भयंकर आगीत आत कुणीही जिवंत राहणे शक्य नव्हते. हेच भीषण वास्तव होते. आणि अचानक त्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या कोलाहलात एक अत्यंत विलक्षण आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली. जिथे जळक्या लाकडांचा आणि प्लॅस्टिकचा उग्र वास येत होता, तिथे अचानक अत्यंत तीव्र आणि पवित्र असा चंदनाचा आणि अष्टगंधाचा सुगंध दरवळू लागला. आगीची धग अचानक एका थंड आणि आल्हाददायक हवेत बदलली. सर्व लोक आश्चर्यचकित होऊन पाहू लागले. त्या धगधगत्या आणि रौद्र रूप धारण केलेल्या आगीच्या ज्वाळा अचानक दुतर्फा विभागल्या गेल्या. जणू काही त्या आगीने कुणाला तरी आतून बाहेर येण्यासाठी रस्ताच करून दिला होता. हा विज्ञानाचा आणि मानवी आकलनाच्या पूर्णपणे पलीकडचा प्रकार होता. सगळे लोक श्वास रोखून त्या जळत्या दरवाजाकडे पाहत होते. त्या काळ्याकुट्ट धुराच्या आणि आगीच्या भयंकर तांडवातून एक आकृती बाहेर येताना दिसली. एक अत्यंत तेजन पुंज, चेहऱ्यावर अथांग शांती असलेले आणि अंगावर साधी भगवी कपनी घेतलेले एक वृद्ध गृहस्थ आगीतून अत्यंत शांतपणे चालत बाहेर आले. त्यांच्या हातात माझी 5 वर्षाची लेक अत्यंत सुरक्षितपणे झोपली होती. आश्चर्याची आणि अंगावर काटा आणणारी गोष्ट म्हणजे त्या भयानक आगीत माझ्या मुलीच्या कपड्याचा एक धागाही जळाला नव्हता.
किंवा तिला धुराचा कोणताही त्रास झाला नव्हता. ते वृद्ध गृहस्थ आगीतून बाहेर येताच आगीच्या ज्वाळा जणू त्यांच्या पायांवर नतमस्तक झाल्यासारख्या शांत होऊ लागल्या. त्यांनी अत्यंत मायेने माझ्या मुलीला माझ्या पत्नीच्या कुशीत दिले. आम्ही दोघे नवरा बायको अक्षरशः रडत त्यांच्या पायांवर कोसळलो. आम्हाला शब्दच फुटत नव्हते. त्यांनी आपला अत्यंत आश्वासक आणि वात्सल्याने भरलेला हात माझ्या पाठीवर ठेवला आणि अत्यंत खणखणीत आवाजात ते म्हणाले, "अरे वेड्यांनो, आग तर काय, साक्षात काळ जरी समोर आला तरी माझ्या लेकरांना मी जळू देणार नाही. मी इथेच आहे, भिवू नका." मी डोळे पुसून वर पाहिले तर तिथे कोणीही नव्हते. ते वृद्ध गृहस्थ लोकांच्या गर्दीत कुठल्या कुठे अदृश्य झाले होते. अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या आणि त्यांनी आग विझवली. जेव्हा आम्ही आत जाऊन पाहिले तेव्हा संपूर्ण घर जळून खाक झाले होते. पण ज्या कोपऱ्यात माझी मुलगी झोपली होती तिथला बिछाना आणि त्यासमोर भिंतीवर लावलेला स्वामींचा फोटो, याला आगीची साधी जळही लागली नव्हती. ते दृश्य पाहून तिथे असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याने आणि लोकांनी स्वामींच्या नावाने हात जोडले. आज या भयानक घटनेला अनेक वर्ष उलटून गेली आहेत, पण आजही तो प्रसंग आठवला की माझ्या अंगावर सरसरून काटा येतो. माझी मुलगी आता मोठी झाली आहे, पण ती आजही सांगते की जेव्हा आग लागली होती तेव्हा का आजोबांनी येऊन मला एका थंड आणि प्रकाशमान चादरीत गुंडाळले आणि बाहेर आणले. लोक विचारतात, चमत्कार होतात का? पण ज्याने साक्षात मृत्यूच्या आणि आगीच्या तांडवातून आपल्या लेकराला परत येताना पाहिले त्याला कोणत्याही पुराव्याची गरज नसते. जेव्हा माणसाचे सर्व मार्ग बंद होतात तेव्हा एका निस्सीम हाकेला ओ देऊन स्वामी नक्की धावून येतात. त्यांचा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा केवळ शब्द नाही तर एक शाश्वत आणि अभेद्य कवच आहे जे आपल्या भक्तांचे कायम रक्षण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. स्वामी भक्तांनो, तर आजचा हा सत्य स्वामी अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलवर दररोज स्वामींचे अनुभव हे येत असतात. त्यात कधीही खंड पडत नाही. रोजच्या रोज आपले अनुभव हे प्रकाशित होत असतात. त्यामुळे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज येणाऱ्या स्वामी अनुभवांचा आस्वाद घ्या. चला तर मग भेटूयात पुढच्या अनुभवामध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.